आज शेवटचा दिवस 3 तारीख 2 वाजेपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती. अजूनही आहे 15 मिनिट. आज भारतीय जनता पक्षातर्फे आमचे जवळपास 72 नगरसेवक 122 पैकी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. क्लिअर मेजॉरिटी आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही आज 4 नावं वरती पाठवले होते प्रदेशाकडे, मान्य अध्यक्षांकडे. मान्य देवेंद्रजींशी बोलणं सुरू होतं आणि सगळ्या शेवटी अंती वरतून निर्णय आलेला आहे. त्या संदर्भामध्ये उपमहापौर म्हणून मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि महापौर म्हणून या ठिकाणी हिमगौरी बाळासाहेब आहेर आडके यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांचा फॉर्म आम्ही आता भरायला सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. मला वाटतं तो फॉर्म आता भरला गेलेला असेल, पण हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप ही 2 नावं महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली आहेत. काय क्रायटेरिया लावणार आपण हे नाव? क्रायटेरिया काय राहतो? चांगले कार्यकर्ते, चांगले नगरसेवक. कुंभमेळा यावेळेला आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष कुंभमेळ्याकडे या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सर्व समावेशक सगळा विचार करून पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी सगळ्यात चांगला निर्णय घेतलेला आहे. हो, अनेक नवीन चेहरे पण होते आणि वरिष्ठांकडून असंही सांगितलं जात होतं की कुठेतरी फ्रेश चेहरा दिला जावा. मला वाटतं कुंभमेळ्याच्या बेसिसवरच या ठिकाणी थोडासा अनुभवी असला पाहिजे, महापालिकेची माहिती असली पाहिजे, हे आवश्यक होतं. नाही तर कुणाला अजून नवीन नगरसेवक आलेले आहेत आमच्याकडे तरुण खूप नगरसेवक होते. आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अतिशय युवा भगिनीसुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या, पण मग त्यांना अनुभव किंवा अजून माहितीसुद्धा सभागृहात त्यांनी बघितलेलं नाही आणि कुंभमेळ्याच्या अगदी तोंडावरच अशा पद्धतीने नवीन चेहरा दिला तर अधिकाऱ्यांना किंवा मग थोडं महापालिकेत अडचण होऊ शकते अशी शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे. शिवसेनेने उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे. शिवसेनेशी आम्ही बोललेलो आहोत. कालही बोलणं झालं. मान्य शिंदे साहेबांनाही मी फोन केलेला होता, त्यांचं माझंही बोलणं झालं. त्यांच्याकडून 2 वेळा फोन आले. इथल्या लोकल जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोललेलो आहे. त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे, पण मला वाटतं अजून माघारीला वेळ आहे, तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ. बहुतेक आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे वरिष्ठांचं, मान्य मुख्यमंत्री मोठ्यांचं, रवींद्रजींचं आणि शिंदे साहेबांचंही, की आपण एकत्रित राहिलो. कारण आम्ही केंद्रामध्ये एकत्र आहोत, राज्यात एकत्र आहोत, महापालिकेमध्ये तर कुंभसुद्धा आहे, त्यामुळे आपण एकत्रित काम करू असं सगळ्यांचा कल आहे. मला वाटतं वरून जो निर्णय येईल तो आम्ही स्वीकारू. पण तुमची स्वतःची इच्छा नाही, आपण म्हणतात कुबड्यांची गरज नाही आपल्याला. नाही, मी एक कुबड्याची गरज नाही. मी असं म्हटलं होतं की बा आम्हाला संख्याबळ आमच्याकडे आमचं भरपूर आहे, पुरेसं आहे. त्यामुळे आम्हाला अशी आज परिस्थिती नाही की आम्हाला कोणीतरी दुसरं घेतल्याशिवाय सरकार बनत नाही, आमचं महापौर बनत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी नाही. आणि म्हणून मी म्हटलं की इथे कुबड्यांची मला गरज पडणार नाही किंवा कोणाची सपोर्टची गरज पडणार नाही, असा माझा म्हणण्याचा हेतू होता. पण वरिष्ठ जर निर्णय घेत असतील तर तो आम्हाला मान्यच आहे. पण मग आपला जो उमेदवार आहे मच्छिंद्र सानप, त्याचा अर्ज आपण मागे घेणार का? आज काही सांगता येत नाही. मग त्यांना समित्या द्यायच्या का दुसरं कुठलं पद द्यायचं का उपमहापौर द्यायचं हे अजून काही ठरलेलं नाही. पण त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे. फॉर्म भरल्यावर सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे. मला असं वाटतं की वरतीच थोडा उद्या परवा त्या संदर्भामध्ये चर्चा होईल, आम्ही तो निर्णय करू. महापौर 2.5 वर्षासाठी राहील, कमी जास्त होणार? नाही, 2.5 वर्षासाठीच राहतं. त्यानंतर पुन्हा रिझर्वेशन निघेल. त्यानंतर बघ. प्रामुख्यानं तुम्ही हिमगौरी आडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मागच्या काळात त्या स्टँडिंग चेअरमन होत्या आणि एकूणच त्यांचा अनुभव पाहता कशा पद्धतीची मदत कुंभमेळ्याची? मला वाटतं हिमगौरी आडके या जुन्या सदस्यसुद्धा आहेत. मागच्या वेळेला 8-10 वर्षापूर्वी असेल मला वाटतं, त्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमनसुद्धा 1 वर्ष त्या ठिकाणी होत्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या संस्थासुद्धा मेडिकल कॉलेजवर त्यांच्या मोठ्या आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे. त्यांच्या मोठ्या संस्थासुद्धा आहेत, त्या ठिकाणी त्या काम करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांच्या सगळ्या या कामाचा अनुभव, त्याचा फायदा महापालिकेमध्ये सुद्धा होईल आणि कुंभमेळ्यासाठी सुद्धा होईल. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. नाशिककरांना मागच्या काळामध्ये तुम्ही म्हटलं तर थोडा त्रास होईल, पण चांगल्या पद्धतीचे रस्ते आम्ही देऊ अशा पद्धतीनं काम सुरू आहे. आता काय 30,000 कोटी रुपयाचे कामांची आपण सुरुवात केलेली जवळपास. आणि आता आपण बघा, शहरातले जे रस्ते आहेत, जे वारंवार त्याच्याबद्दल तक्रारी असतात, वारंवार पावसाळ्याला की फक्त नाशकाच्या रस्त्यावर चर्चेचा विषय असतो,
आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी सांगितलेलं आहे की आता यापुढे कुठला रस्ता डांबरी करायचा नाही, सिमेंटचेच करायचे आहेत. आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की ज्या ठिकाणी काही अपवाद असेल त्या ठिकाणी ठीक आहे, पण 90% रस्ते या शहरामधले हे सिमेंटचे करायचे, व्हाईट टॉपिंग करायचे, सिमेंटचे करायचे. आणि म्हणून आता या पुढच्या काळामध्ये कुठे खड्डे नाशिकमध्ये पडले, कुठे त्रास होतो नदीला, असं होणार नाही. नाशिक शहर आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आम्हाला अतिशय सुंदर स्वच्छ करायचं आहे, सुरक्षित करायचं आहे. आधीच कायद्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे कायद्याचा बालेकिल्ला म्हणून कसा आहे, त्याच्यावर सुद्धा आम्हाला अधिक भर द्यायची आहे. अतिक्रमण खूप झालेले आहेत, त्यामुळे रहदारीला खूप त्रास होतोय. द्वारकेचा प्रश्न होता चौकातला तो असेल, इंदिरानगरच्या बोगद्याचा प्रश्न होता रहदारीचा तो असेल, हे सगळे आता आम्ही नीट करतोय, व्यवस्थित करतोय. त्या कामाला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं वर्षभरामध्ये नाशिक शहरातले बहुतांशी प्रश्न या ठिकाणी सुटतील. मालेगावमध्ये काँग्रेस आणि भाजपने मिळून भारत विकास आघाडीची स्थापना केली होती आणि ते इस्लामला पाठिंबा देणार असं बोललं जात होतं. नेमकी काय वस्तुस्थिती आहे, आपण भूमिका काय? नाशिक महापालिकेमध्ये खरं म्हणजे आमच्या फक्त 18 ते 20च जागा होत्या. 2 भाग आहेत, तिथे आपल्या सर्व जाती समीकरण आहे आणि त्यामध्ये फक्त आमच्या 2च जागा निवडून आल्या होत्या, 2च नगरसेवक आलेले होते. पण त्यांना मी आधीच सांगितलं होतं की आपण 2 आपला गट वेगळा करायचा आहे, कोणाशी आपल्याला कोणासोबत जायचं नाही, पक्ष जो निर्णय देईल तो आपल्याला घ्यायचा आहे. परंतु कोणीतरी सांगितलं की गिरीशभाऊंशी बोलणं झालंय, इकडे बोलणं झालंय आणि आपण काँग्रेसबरोबर गट करायचा आहे, आणि म्हणून त्यांनी तसा अर्ज दिलेला होता. पण मला जसंही माहीत मिळाली तसं मी कमिशनरलाही सांगितलं होतं की तसं तुम्ही दाखल करू नका. तोपर्यंत तो दाखलही झालेला नव्हता आणि मग मी लगेच नगरसेवकांना सूचना दिली आणि ते पत्र आम्ही विड्रॉल केलं. आता आमचा गट त्या ठिकाणी स्वतंत्र आहे, आम्ही कुणाबरोबरही त्या ठिकाणी नाही. संजय राऊत यांनी अत्यंत धक्कादायक विधान केलेलं आहे. अजितदादांचा मृत्यू हा ऑपरेशन लोटसचा एक भाग होता. जो भाजपच्या विरोधात बोलतो तो तुरुंगात जातो, नाहीतर त्याचा मृत्यू होतो असं ते म्हणतात. मला वाटतं इतका गंभीर विषय असताना संजय राऊतांनी असं का बोलावं आणि प्रत्येक बाबतीमध्ये आपण इतकं टोकाचं इतकं घाणेरडं बोललंच पाहिजे का? मला वाटतं हे फक्त विकृत माणूसच करू शकतो. ही विकृती आहे आणि छोटी मोठी विकृती नाही, मला वाटतं ही अतिशय मोठी विकृती आहे. आज अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर काय दुःख कोसळलेलं आहे, त्याच्या परिवारावर काय दुःख कोसळलेलं आहे. स्वतः पवारसाहेब म्हणतात की ॲक्सिडेंट आहे, मला कळत नाही. त्या माणसाने पार्लमेंटमध्ये सुद्धा हा विषय मांडला, राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय घेतला की हा घातपात आहे म्हणून. मला खरंच यांचं आता क्यू करावीशी वाटते त्यांच्या डोक्याची. पण मला असं वाटतं की विकृत माणसाची क्यूही का करावी, ही विकृतीच आहे, दुसरं काहीच नाही. त्यांना ज्याच्या ठिकाणी लोटसं दिसतं, कमळ दिसतं, तरी लोकांनी त्यांना इतका धोबीपछाड दिला, त्यांना कुठलंच ठेवलेलं नाही. मी सांगितलं होतं की यांनी फक्त मला एक महापालिका निवडून आणून दाखवावी. माझ्या प्रत्येक भाषणात बघा, तुम्ही माझ्या सगळ्या बाईटमध्ये बघा, मी सगळ्या ठिकाणी सांगितलं की यांनी 29 पैकी फक्त एक महापालिकेमध्ये त्याचा महापौर बसून दाखवावा. एकत्र झाल्यात ना तुम्ही दोन्ही मिळून एक ठिकाणी बसलात, बसला का कुठे तुम्ही तपासून बघा, नाहीच बसला. मग तुम्ही अशा विकृत बोलतात, इतकं घाणेरडं बोलतात, लोकांचा तुमच्यावर विश्वासच कसा राहील? लोक तुम्हाला तुमच्या पक्षाला विकृत समजायला लागलेले आहेत आणि म्हणून त्याचे परिणाम तुम्ही भोगतात. तरी पण रोज सकाळ झाली की तुम्ही काही ना काही तुमचं वाटेल तसं बरडतात. मला वाटतं हे अतिशय अशोभनीय आहे. अजितदादांनी 100 कोटी रुपयांची एक फाईल वर काढलेली होती आणि म्हणून 10 दिवसामध्ये त्यांचा अपघात झाला असं एक तर्क ते लावताय. मी तेच सांगतोय, ही विकृती आहे, ही विकृतीच आहे. विकृतीशिवाय काहीच म्हणता येणार नाही आणि म्हणून त्यांची ही परिस्थिती झालेली आहे. उद्धवजींनी खरं म्हणजे अजूनही सांभाळलं पाहिजे. हे असे सगळे हे जे बोलबच्चे नाही त्यांना बाजूला केले पाहिजेत. अन्यथा यापेक्षाही म्हणजे आता काय काय परिस्थिती काय राहिली आहे? 29 महापालिकेपैकी एक महापौर तुमचा होत नाही, एक महापालिका तुमच्या ताब्यात येत नाही. आम्ही एक झालो काय झालं लोकांना माहित आहे. तुमच्याकडे असे पोपटपंची करणारे लोक आहेत, त्यामुळे तुमच्या पक्षावर कोणाचा विश्वासच राहिलेला नाही. तुम्ही एकदा सगळी माहिती घ्या, एकदा याच्यावर अभ्यास करा या सगळ्या गोष्टींचा की आपण इतके मागे का गेलो. काहीच नाही. महापौर उपमहापौरसाठी आपण नावं आज दिलेली आहेत. मात्र अनेक जुने कार्यकर्ते दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा इच्छुक होते. कुठेतरी घराणेशाहीचा देखील आरोप सोशल मीडियातून केलं जातं. आता काय घराणेशाही याच्यामध्ये मला कळत नाही. अडकेंची काय घराणेशाही आहे मला कळत नाही. मला असं आपण अनुभवी पण पाहिजे म्हणतात, चांगलंही पाहिजे म्हणतात आणि परत मग घराणेशाही पण सांगतायत. तर अडकेंचं काय मला समजत नाही. काय अडकेंचा काही संबंध आहे ती घराणेशाहीचा? पोपटराव हिरे आमचे सगळ्यात पहिले सगळ्यात जुने इथले फाउंडर मेंबर होते, फाउंडर पक्षाचे फाउंडर होते आमचे इथले. त्यांना जाऊन किती वर्ष झालेत आता. मग त्यांच्या घरात कोणाला तर यायचंच नाही का 20 वर्षांनी 25 वर्षांनी? त्या स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या आहेत, त्या निवडून आल्या 2 वेळा आधी. असं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण
म्हणजे घोड्यावर बसून यायचं नाही, पायी चालू द्यायचं नाही, असा हा प्रकार आहे मला असं वाटतं. मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर व्हावं यासाठी मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे. पोलिसांनी आता त्यांना नोटीस बजावलेल्या आहे, त्यामुळे ठिय्या आंदोलन सुरू आहे. नाही, मला वाटतं असं महापौर कोणी व्हावा कोणी होऊ नये, खरं म्हणजे हा मेरिटचा विषय तिथल्या ठिकाणचा. आणि असं म्हणजे मला कळतं नाही, हा असं आंदोलन कसं होऊ शकतं. हा पक्षाचा निर्णय आहे, पक्षाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. एवढ्या मोठ्या संख्येत लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी कौल दिलेला आहे. असं असताना ठराविक असं म्हणावं मला काही फार हे अनकलनीय आहे, म्हणजे मला काही फार पडत नाही. कोंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप अंजली दमन यांनी केलेला आहे. मला वाटतं तो विषय खूप जुना झालेला आहे, त्याची चौकशी सुरू आहे. त्या संदर्भामध्ये ती चौकशी सुद्धा सुरू आहे. सरकार कुणालाही पाठीशी घालत नाही, पण या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठिकाणी दिलेले आहे आणि ती चौकशी सुरू आहे. चौकशी अंती काय ते कळेल. पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये आज बिघाड झाल्याचं समोर आलेलं होतं संभाजीनगरला. एकंदरीतच लगेच अजितदादांचा विमानाचा अपघात, हेलिकॉप्टर. अरे नाही बाबा, असं काही संबंध तुम्ही जोडू नका काहीतरी. पण हे जे अशा पद्धतीने कुठेतरी हेलिकॉप्टर बिघाड या घटनेकडे तुम्ही कसं आता या टेक्निकल गोष्टी आहेत, या टेक्निकल गोष्टी. आता मी पण इतक्या वर्षामध्ये किती वेळा वरतं तर अर्ध्यातून खाली आलो, 200 फुटावर जाऊन विमान कुठे झाडावर भरकटलं, आम्ही खाली परत उतरलो. हे होत असतं. या तांत्रिक चौकशी ह्या चुका असतात की होत असतात. चालू गाडीला सुद्धा आता कार असते, आता तिचे किती ॲक्सिडेंट होतात, तिथे शेकड्यात होतात तो ॲक्सिडेंट. आता कधीतरी काहीतरी वर्षाने एखाद्या वेळेला हेलिकॉप्टर बिघाड झाला होतात. मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये असं विमानात असं किती वेळा बिघाड झाले असतील आपल्यालाच माहिती आहे. कधी कधी शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरायला लागले तर त्यात काही घातपात असतो का. मग मला उगाच काहीतरी कुठलाही तुम्ही संजय राऊतांचा ऐकून काही फार असे विषय सिरियस घेऊ नका.